यानंतर पुढची बातमी मुंबईच्या दहिसरमधून। इंस्टाग्रामवरती महिला आणि मुलींसोबत मैत्री करून त्यांचा लैंगिक छळ करणाऱ्या विकृत आरोपीला दहिसर पोलिसांनी अटक केली। आरोपी मनोज प्रसाद सिंग हा AI तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले अश्लील फोटो वापरून मुलींना ब्लॅकमेल करत होता। मुलींना अश्लील संभाषण आणि न्यूड व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडायचा। त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना 13,000 मुलींचे फोटो आणि व्हिडिओज सापडले। एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर यातील अज्ञात आरोपी यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला बोगस इंस्टाग्राम अकाउंट तयार केले व त्याचा ID तयार करून त्यावर अश्लील मेसेज त्याला पाठवत होता। अशा या आरोपीला अटक केली असून त्याची पोलीस रिमांड कस्टडी घेतलेली आहे। या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। पाहूयात। AI द्वारे तयार केलेल्या अश्लील फोटोंचा वापर करून मुलींना धमक्या दिल्या जात होत्या। नराधमाला कर्नाटकमधून अटक झालेली आहे। AI द्वारे अश्लील फोटो आणि मुलींचा छळ केला जायचा। मुलींना धमकावून त्यांच्याशी अश्लील संभाषण केलं जायचं। न्यूड व्हिडिओ कॉल किंवा न्यूड फोटो पाठवण्यास सुद्धा भाग पाडलं जायचं आणि यामध्ये तब्बल 13,000 मुली ज्या आहेत त्या बळी पडलेल्या आहेत आणि या नराधमाच्या फोनमध्ये 13,000 मुलींचे फोटोज सापडलेले आहेत। AI द्वारे अश्लील फोटो बनवण्यात आलेले आहेत। मुलींचा छळ करण्यात आलेला आहे। कर्नाटकमधून या नराधमाला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत।